इराणची राजधानी तेहरानमध्ये हमासचा नेता इस्माईल हानियाची हत्या करण्यात आलेली आहे। तेहरानमधील एका अपार्टमेंटमध्ये तो राहत होता। इराणच्या लष्कराने सांगितलंय की हानियासोबत त्याचा सुरक्षा रक्षक सुद्धा मारला गेलेला आहे। आता या हत्येमागे इस्रायलचा हात असल्याची शंका जरी असली तरी सुद्धा अजूनपर्यंत या हत्येची जबाबदारी कोणीही घेतलेली नाहीये। 7 ऑक्टोबरला इस्रायलमध्ये जो हल्ला झाला होता त्यावेळेस इस्रायलने हानियासह हमासच्या सर्वोच्च नेतृत्वाला संपवण्याची धमकी दिली होती आणि आता त्याने त्याचा बदला घेतलेला आहे असं सांगितलं जातंय। आता हानियाच्या मृत्यूचा सुद्धा बदला घेणार असल्याची धमकी हमासने त्यांच्या निवेदनाद्वारे दिलेली आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये इस्रायल आणि हमास यांच्यातला संघर्ष यासोबतच मध्य पूर्व आशियामधला संघर्ष पेटू शकतो असं सांगितलं जातंय। आज आपण ही संपूर्ण घटना सविस्तरमध्ये समजून घेऊयात। इस्माईल हानिया नेमका कोण होता हे जाणून घेऊयात। यासोबतच त्याच्या हत्येमध्ये ज्यांच्यावरती आरोप केला जातोय मोसाद त्याच्याविषयीची सुद्धा माहिती घेऊयात। नमस्कार, मी अनुराग जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। इराणचे नवे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेक्शियान यांच्या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी इस्माईल हानिया हा तेहरानला पोहोचलेला होता। याच्या अगोदरचे इराणचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत त्यांचा हेलिकॉप्टरच्या अपघातामध्ये मृत्यू झाला होता। त्याही अपघातामध्ये मोसादचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता। आता या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी हानिया पोहोचल्यानंतर त्याने इराणचे नवीन जे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत त्यांच्यासोबतच इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांची भेट घेतली होती आणि त्यांच्या भेटीचे काही फोटोज जे आहेत ते सोशल मीडियावरती व्हायरल सुद्धा झालेले होते। हानिया यांच्या मृत्यूमुळे इराणमध्ये खळबळ उडालेली आहे आणि याच्या मागचं कारण असं आहे की हानिया इराणमध्ये आलेला जरी असला तरी सुद्धा त्याला राज्य पाहुण्याचा दर्जा देण्यात आलेला होता। तितकी कडक सुरक्षा व्यवस्था त्याला पुरवण्यात आलेली होती, तरी सुद्धा या हल्ल्यामध्ये त्याचा मृत्यू झाला। इराणच्या राष्ट्राध्यक्षाच्या शपथविधीसाठी अनेक देशांचे नेते तेहरानमध्ये पोहोचलेले आहेत। भारताकडून नितीन गडकरी सुद्धा तिथं उपस्थित होते। आता जी माहिती समोर येते त्याच्यानुसार इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी समारंभात इस्माईल हानिया जो आहे येणार आहे याची माहिती ऑलरेडी इस्रायलला पोहोचलेली होती आणि इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणांनी इस्माईल हानियावरती लक्ष ठेवलं होतं आणि त्याच्या ठाव ठिकाणा जो आहे त्याची अचूक माहिती त्यांनी इस्रायलच्या लष्कराला पाठवली आणि त्याच्यानंतर अचूक असा हल्ला करून गायडेड क्षेपणास्त्राद्वारे त्यांनी हानियाचं जे ठिकाण आहे त्याचे अपार्टमेंट आहे त्याला लक्ष केलं, ज्याच्यामध्ये हा हमासचा प्रमुख जो आहे आणि त्यासोबतच त्याचा अंगरक्षक मारला गेलेला आहे। इस्माईल हानिया त्याच्या जो काही मॅक्सिमम टाईम होता तो कतारमध्ये घालवत होता, कतारमध्ये राहत होता। कतारची राजधानी दोहा येथे हमासचं राजकीय कार्यालय देखील आहे आणि त्याचा राजकीय प्रमुख सुद्धा हानिया हाच होता। कतारमध्ये हानियावरती हल्ला करण्याचं धाडस इस्रायलला करता आलं नाही, कारण की त्याच्यामागची अनेक कारणं जर का आपण बघितलं, पहिलं म्हणजे आखाती देशांपैकी कतार हा असा देश आहे जो अमेरिकेच्या अगदी जवळ आहे। दुसरं म्हणजे कतारवरती हल्ला करण्यासाठी इस्रायलला इराणपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागली असती आणि त्याचा परिणाम सुद्धा जास्त मोठा त्यांना भोगावा लागला असता। कतारवरती हल्ला केल्यानंतर अमेरिकेनेही इस्रायलला पाठिंबा दिला नसता। हानिया तुर्कीला सुद्धा कायम जायचा, पण तुर्की हा नाटोचा सदस्य देश आहे आणि अशा स्थितीमध्ये हानियाला तुर्कीमध्येही लक्ष करणं कठीण झालं असतं, म्हणून हानियाला मारण्यासाठी इराणची निवड करण्यात आली असं सांगितलं जाते। इस्माईल हानिया हा गाझा पट्टीतील हमास सरकारचा पंतप्रधान होता। हमासला पाठिंबा मिळवून देणारे ते एक प्रमुख असे व्यक्ती सुद्धा होते। दुसऱ्या इंतिफादामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली होती आणि त्याच्यामुळे हानियाला इस्रायल सुरक्षा दलांनी अटक सुद्धा केलेली होती। हानिया 6 महिने इस्रायल तुरुंगात राहिला आणि नंतर एका करारानुसार त्याला लेबनॉनला पाठवण्यात आलेलं होतं। त्याच्यानंतर 1993 मध्ये ओस्लो करारानंतर हानिया गाझाला रिटर्न आला होता। 2006 मध्ये गाझामध्ये निवडून आलेल्या हमास सरकारमध्ये हानिया पंतप्रधान झालेला होता आणि तेव्हापासून इस्रायल आणि हमास यांच्यातला तणाव जो आहे तो वाढत गेलेला होता आणि यामागचं प्रमुख कारण हानिया असल्याचं सांगितलं गेलं होतं। अलीकडेच इस्रायल सैन्याने जे एक हवाई हल्ला केला होता त्याच्यामध्ये हानियाची 3 मुलं आमिर, हाजेम आणि मोहम्मद हे मारले गेले होते। आता 7 ऑक्टोबरला मागच्या वर्षी जो काही हल्ला झाला होता त्या हल्ल्यानंतर इस्रायलने हमासच्या अनेक प्रमुख दहशतवाद्यांना ठार केलेले आहे। मंगळवारी सुद्धा इस्रायलने जो एक हवाई हल्ला केला होता त्याच्यामध्ये हिजबुल्लाचा प्रमुख फौद शुक्र याला सुद्धा त्यांनी ठार केलेलं होतं।
आता हानिया नेमका टार्गेटवरती का होता? जर का तो मागे पंतप्रधान सुद्धा राहिलेला आहे, तर टार्गेटवरती असण्याचं कारण काय? तर बघा, ऑक्टोबर 2023 मध्ये हमासने इस्रायलवरती हल्ला केलेला होता, जो गेल्या 75 वर्षातील सगळ्यात मोठा हल्ला होता इस्रायलवरचा. आणि या हल्ल्यामध्ये इस्रायलचे 1200 लोक मारले गेलेले होते. प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने काय केलं, तर गाझावरती लष्करी कारवाई सुरू केली, जी अजूनही सुरूच आहे. आणि या कारवाईमध्ये आतापर्यंत 38,000हून अधिक नागरिकांचा बळी सुद्धा गेलेला आहे. एप्रिल 2024 मध्ये इस्रायलने गाझा कॅम्पमधील एका वाहनावरती 3 क्षेपणास्त्र सुद्धा डागलेली होती, ज्याच्यामध्ये ते हानियाची 3 मुलं जी आहेत ती मारली गेलेली होती. आता इराणनुसार या हानियाच्या हत्येमध्ये, या हल्ल्यामध्ये मोसादचा हात आहे. मोसाद ही एक इस्रायलची गुप्तहेर संघटना आहे. जगातील अत्यंत धोकादायक अशी ही गुप्तहेर संघटना आहे. आपल्या शत्रूंना अत्यंत हुशारीने संपवण्यासाठी मोसाद ओळखले जाते. मोसादने आत्तापर्यंत अनेक मोठमोठे ऑपरेशन्स केलेले आहेत आणि राष्ट्रीय सुरक्षेला, अर्थातच इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या शत्रूला मोसादनं दुसऱ्या देशामध्ये जाऊन संपवलेलं आहे. आणि हानिया हे त्याचं अगदी रिसेंट असं उदाहरण आहे. इस्रायल गुप्तचर संस्था मोसादचे अनेक किस्से, त्यातल्या त्यात काही गोष्टी, काही घडलेल्या आहेत, काही कथा आहेत, पण हे मात्र खरं की जगभरात मोसादची भीती आहे. मोसादचा अर्थच संस्था असा होतो. जगातली सगळ्यात शक्तिशाली संस्था, एक गुप्तचर संस्था म्हणून मोसादचं नाव घेतलं जातं. आणि इस्रायलसारख्या छोट्या देशातली जरी ही संस्था असली तरीसुद्धा जगभरातल्या खूप साऱ्या लोकांना घाम फोडण्याची ताकद या मोसादमध्ये आहे. मोसादचे प्रमुख जे आहेत ते केवळ इस्रायलच्या पंतप्रधानांना उत्तरदायी आहेत आणि टोकाचे धोके पत्करण्याची त्यांची खासियत आहे. मोसादने 1960 मध्ये लाखो ज्यूंची हत्या करणाऱ्या ॲडॉल्फ आईखमन या नाझी अधिकाऱ्याला त्यावेळेस अर्जेंटिनामध्ये जाऊन जिवंत पकडून आणलेलं होतं. मोसादने आत्तापर्यंत त्यांच्या कोणत्याही शत्रूला जिवंत सोडलेलं नाही आणि अशीच ओळख मोसादची सांगितली जाते. शत्रू राष्ट्रांमधील राजकारण्याला मारायचं असो, दुसऱ्या देशामध्ये अराजकता पसरवायची असो, सत्ता बदलायची असो, अशा सर्व कामांमध्ये मोसादचे गुप्त एजंट जे आहेत ते कायमच सहभागी झालेले दिसून येतात. आता हा जो हल्ला झालेला आहे, या हल्ल्यानंतर, हानिया याचा मृत्यू झाल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्या घरी सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक झालेली असं सांगितलं जातं. आणि ही अशी जी बैठक होती तातडीची, ती अत्यंत गंभीर परिस्थितीमध्ये होते. येणाऱ्या काळामध्ये काय वाढून ठेवलेले ते आज नाही सांगता येणार, पण हानियाच्या मृत्यूनंतर अमेरिकेने सुद्धा सांगितले की जर का इस्रायलवरती हल्ला झाला तर अमेरिका इस्रायलच्या बाजूने उभं राहील, इस्रायलला मदत करेल. आणि मध्य पूर्वेमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिका प्रसंगी सर्व पर्याय वापरेल, हे सुद्धा अमेरिकेने स्पष्ट केले. इस्माईल हानियाच्या मृत्यूनंतर अनेक देशांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. रशियाने हा राजकीय हत्या असल्याचं म्हटलेलं आहे, राजकीय हल्ला असल्याचं म्हटलेलं आहे आणि जे मान्य केलं जाणार नाही हेही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये मध्य पूर्वेतला संघर्ष या हत्येमुळे अधिक तीव्र होऊ शकतो असं रशियाने स्पष्ट केलेलं आहे. तुर्कीने सुद्धा ही एकूणच घटना निंदनीय असल्याचं म्हटलेलं आहे. हमासचे राजकीय नेते इस्माईल हनिये यांच्या लज्जास्पद हत्येचा आम्ही निषेध करतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. गाझा युद्ध हे संपूर्ण भागामध्ये पसरवण्याचा या हल्ल्याचा उद्देश असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. तुर्कीच्या म्हणण्यानुसार आम्ही पॅलेस्टाईनच्या लोकांप्रती संवेदना व्यक्त करतो, ज्यांनी आपल्या देशामध्ये शांततेत राहण्यासाठी हनीसारख्या हजारो शहीदांचं बलिदान केलेलं आहे. तुर्की म्हणते की नेत्यानयाहू सरकार यांनी परत एकदा दाखवून दिलेलं आहे की त्यांचा हेतू शांतता राखणं नाही आणि म्हणूनच ते वारंवार अशा गोष्टी करतायत असं तुर्कीने स्पष्टपणे आरोप केलेले आहेत. सर्व जगाचं टेन्शन वाढवणारी प्रतिक्रिया आहे ती मात्र इराणची. इराणने असं म्हटलेलं आहे की हनियेचं रक्त वाया जाणार नाही आणि आम्ही याचा बदला घेणार. थोडक्यात काय, अगोदर इस्रायलने म्हटलं आम्ही बदला घेणार, आता इराण म्हणते आम्ही बदला घेणार, हमाससुद्धा म्हणते आम्ही बदला घेणार. पण या सगळ्या घडामोडीमुळं संपूर्ण जगाची अशांतता जी आहे ती परत एकदा वाढू शकते. मुळातच शांतता राहावी यासाठी कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही आहेत. अशांतता जितकी जास्त वाढेल त्यासाठीच हे सगळे प्रयत्न करताना दिसत आहेत. येणाऱ्या काळामध्ये काय घडते ते आपण बघूयातच, पण याचे राजकीय परिणाम आणि आर्थिक परिणाम जे आहेत ते दूरगामी निश्चितपणे असू शकतात. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.